लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी सोलापुरातील मराठा समाजाच्या 2 नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं। एकमेकांना आव्हानं प्रत्याव्हानं देण्यात आली। मराठा आरक्षण आंदोलनात काम करत असताना समाजाची दिशाभूल करणारे वक्तव्य एका स्थानिक वृत्तवाहिनीला शिवसेना शिंदे गटाचे सोलापुरातील नेते अमोल शिंदे यांनी दिलं। मी एका राजकीय नेत्याकडून पैसे घेतल्याचा खोटा आरोप आणि बदनाम करण्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे। त्याचा निषेध करत तात्काळ समाजाची दिशाभूल करणाऱ्या या वक्तव्याबाबत त्यांनी माफी मागावी, अन्यथा मी मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं माऊली पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलं आहे। काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या घरी मी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून 20 लाख रुपये घेतले असं यांनी माझ्यावर आरोप केला। आज शरण येत नाही म्हटल्यानंतर जी बदनामी केली पाहिजे म्हणून जे माझ्यावर आरोप केले त्याचा मी धिक्कार करतो आणि चळवळीमध्ये काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने हॅरेस करायचा प्रयत्न केला त्याचा त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवावा, अन्यथा जाहीर माफी मागावी, नाहीतर मानहानीच्या खटल्याला सामोरं जावं ही माझी भूमिका। माझ्यावर जे बेछूट तथ्यहीन आरोप करण्यात आलेले आहेत एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्याकडून, एकतर त्यांनी पुराव्यानिशी ते सिद्ध करून दाखवावे, मी समाजकारण बंद करतो, नसेल तर सिद्ध करून नाही दाखवलं तर त्यांनी राजकारण बंद करावं असं माझं जाहीर आव्हान आहे। या विषयावर बोलताना अमोल शिंदे म्हणाले, एका काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरी मीटिंग बोलावून मंगळवेढा रोडवर एका इनोवा गाडीमध्ये पैसे घेतल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत। पुढे ते म्हणाले की मला कळलं आहे ती माझ्यावर दावा दाखल करणार आहेत, खुशाल त्यांनी माझ्यावर मानहानीचा दावा दाखल करावा, माझ्याकडेही असलेले पुरावे माझ्याकडे पुरेसे आहेत असंही ते म्हणाले। स्वघोषित सकल मराठ्याचे समन्वयक म्हणून जे मिरवतात सोलापुरात असे माऊली पवार यांनी जरंगी पाटील सोलापुरात येण्याच्या आदल्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचं काम करण्याकरता एका काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरामध्ये मीटिंग करून मंगळवेढा रोडवर एका इनोवा गाडीमध्ये 20 लाख रुपये घेतल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत। त्यांनी आता जर सांगत असतील की मी कुठले असे पुरावे असतील तर त्यांनी द्यावेत, त्यांनी माझ्यावर मानहानीचा दावा दाखल करावा। मी सदर सगळे पुरावे त्या कोर्टात कशा नोटा घेतल्या कुठल्या नोटा दिल्या हे पण मला माहित आहे, कारण त्यांच्या मध्ये असलेल्या माणसानेच ही गोष्ट मला सांगितलेली आहे। सोलापूर लोकसभा निवडणुकीचा प्रचार नुकताच संपला असून एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत। त्यात या दोन्ही युवक नेत्यांनी एकमेकावर आरोप केल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे।